बाळा बरं वाटतंय ना रे तुला? बाळा काय पाहिजे का तुला? नाही नाही अर्जुन नको. आता डॉक्टरांना विचारल्याशिवाय आपण काहीच नको द्यायला त्याला. बघितलं का आपला जीव टांगणीला लावलाय आणि साहेब हसतात कसे. 1 मिनिट हा. त्याला काहीच बोलायचं नाहीस तू. बर आता तुमच्या दोघांची टीम आहे नाही का? हा? अमोल बाळा हे बघ, आम्ही लग्न केलं. तुझी इच्छा होती ना? हो अमोल, तू इकडे निघून आलास बाळा, पण आम्ही अजिबात गडबड न करता लग्न पूर्ण केलं आणि मग इकडे आलो. दिप्या मामाच्या फोनमध्ये फोटो आहेत बरं का सगळे. अमोल अमोल, अरे बाळा आम्ही खरंच लग्न केलंय आणि बघ आता तू पण बरा झालास. किती आनंदाची गोष्ट आहे नाही? किती भारी ना. आणि अमोल बाळा इथून पुढे तू, तुझी माँ आणि बाबा कधीच वेगळे नाही होणार. आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची काय? हो अमोल, तुझी अशी इच्छा आहे ना की सगळ्यांनी एकत्र राहावं. आपण आता सगळे कायम एकत्र असू. माझं तुला पक्क प्रॉमिस आहे. काय अमोल, ऑल ओके ना? अर्जुन सर, अमोल आता एकदम स्टेबल आहे. लवकरच तुम्ही त्याला घरी पण घेऊन जाऊ शकता. अरे वा. अरे वा. डॉक्टर ते ऑपरेशनचं कसं काय ते झाले ना व्यवस्थित सगळं? हा म्हणजे डॉक्टर त्याला झालेला आजार, ती गाठ. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि आपले डॉक्टर अभ्यंकर सर स्पेशलिस्ट आहेतच. पण अमोलनंही या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स दिलाय बरं का. अरे डॉक्टर, तुमच्या सगळ्या टीमचं खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू बरं का. हे बघा, अमोलचा ट्युमर निघालाय, पण असं असलं तरी सुद्धा ऑपरेशन ब्रेन सारख्या सेन्सिटिव्ह ठिकाणी झालंय. त्यामुळे आपल्याला काही दिवस तरी त्याच्यावरती काही परिणाम होतोय का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. म्हणजे त्याला अजून काही त्रास होईल का? नाही नाही, ऑपरेशनच्या मुळे तिथं झालेली जखम आहे ना आणि त्याचा होणारा परिणाम याच्यावरती आपल्याला थोडं बारकाईने लक्ष द्यावं लागेल. मग त्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. ठीक आहे डॉक्टर, ठीक आहे. हो चला, अमोलला आता जास्त बोलून देऊ नका आणि काळजी घ्या जरा त्याची. अहो, तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. हो डॉक्टर, थँक्यू. बाबा, ते माणिक काका कुठे आहेत? ते तुमच्या लग्नाला आली होती ना. हो आले होते ते, पण मग लग्न झाल्यावर गेले त्यांच्या घरी. मला त्यांना थँक्यू बोलायचं होतं. हा अमोल बाळा तू बरा हो, आपण त्यांना घरी बोलू हा आपल्या. बरं अमोल, तुला काही वाटलं तर आम्हाला लगेच हाक मार. आम्ही बाहेर होता. अर्जुन, हा संकल्प आपल्या आयुष्यातून कधीच जाणार नाहीये का? काय माहिती, मी तर सगळं विसरून गेलो होतो. नाही अर्जुन, हे सगळं विसरून नाही चालणार आता आपलं. आपला अमोल फक्त केमो ट्रीटमेंटवर बरा झाला असता. त्या संकल्पमुळेच आपल्या मुलावर ही वेळ आली. अप्पे, तू काळजी करूच नकोस. कोर्ट त्या ढोबळ्याला शिक्षा नंतर देणार आहे. आधी शिक्षा यो अर्जुन कदम देणार आहे. काय झालं? अर्जुन, तुला कळतंय का? त्या माणसाला इथे कामावर ठेवलंच कसं? त्याची एवढी मजल गेली की तो इथे कामाला आला. अर्जुन, जर संकल्प ढोबळे आपल्या अमोलसोबत हे सगळं करू शकतो ना इथे काम करून, तर उद्या कोणी येईल आणि इथे कोणाला इजा पोहोचू शकते. प्रकरण दिसतंय तेवढं सोपं आणि साधन आहे अप्पे. याच्या मुळाशी गेलं पाहिजे, चौकशी केली पाहिजे.
एक्सक्यूज मी, हा बोला ना. मी इन्स्पेक्टर अर्जुन कदम, कोथरूड पोलीस स्टेशन. तुमच्या इथे रिक्रुटमेंट कोण करतं कळेल का? का सर काय प्रॉब्लेम झाला का? हो झालाय प्रॉब्लेम. माझ्या मुलाची इथे ट्रीटमेंट सुरू होती आणि तुमच्याकडच्या वॉर्ड बॉयने त्याचे रिपोर्ट बदलले. आणि त्याचे रिपोर्ट बदलल्यामुळे आम्हाला त्याचं ऑपरेशन करावं लागलंय. कळतंय का तुम्हाला? काय बोलताय? हे आमच्या हॉस्पिटलला झालंय. हो, तुमच्याच हॉस्पिटलला झालंय. थांबा. हा सर रिसेप्शनला येता का? हो डॉक्टरांना घेऊन या, थोडी इमर्जन्सी आहे. हां याचा खरंच फायदा होईल असं वाटतंय तुला? काय झालं मॅडम? तुम्ही पुढे या. डॉक्टर, तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड बॉय रिपोर्ट बदलतो आणि तुम्हाला कळतही नाही. मॅडम माझ्याही कानावरती आलंय ते, पण मी क्षमा मागतो तुमची, पण जरा आमच्यावर विश्वास ठेवा. त्या माणसाची कागदपत्र बघून मगच आपण त्याला कामावरती घेतलंय. डॉक्टर, डुप्लिकेट कागदपत्र बनवून मिळतात. आणि तुमच्या या हलगर्जीपणामुळे आज मला माझ्या मुलाचा जीव गमवावा लागला असता. त्याचं काय? अशी कशी नोकरी देऊ शकता तुम्ही? हे कोणाचं काम आहे? कोणी दिली त्याला नोकरी इथे? मॅडम मी त्यांची सगळी प्रोसेस केली हो. मला संकल्प ढोबळेचे कागदपत्र हवे. मॅडम मी कलेक्टर आहे, विसरू नका डॉक्टर. सॉरी. आज माझ्या मुलावर जे संकट आलं ते उद्या दुसऱ्या कोणावरही येऊ शकतं. मॅडम फाईल. वा, माणिक गुले या माणसाचं ना आधार कार्ड आहे ना बँक डिटेल्स. कशी काय दिलीत नोकरी? काय नोकरी काय खिरपतीसारखे वाटतं का इकडं? काय डॉक्टर? अर्जुन सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कसला गैरसमज डॉक्टर? अहो आयडेंटिटी असेल असं त्या कर्मचाऱ्याचं काहीतरी द्या. त्या माणिक गुलेचा फोटो असलेलं एक डॉक्युमेंट दाखवा ना मला, एक. खरं तर प्रोसेस आपली खूप ट्रान्सपरंट असते, पण ह्याच वेळी नेमका घोळ झाला है ना? डॉक्टर, या सगळ्या प्रकरणात काहीतरी गडबड झाली आहे, तुम्हाला मान्य करावंच लागलं. हो, एकंदरीत दिसतंय त्यावरून नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मॅडम कागदपत्र असतील कुठेतरी, पण पण काय? मग असतील तर दाखवा, नसतील तर मान्य करा ना. कुठल्याही प्रकारचा प्रूफ न घेता तुम्ही त्याला जॉबवर ठेवलंय ते? वा, छान हा डॉक्टर. हा असा काळा बाजार चालतो तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये? काय पैसे घेऊन त्याला जॉबवर ठेवलत ना? अहो मॅडम ए गप. एक शब्दही तोंडातून काढायचा नाही. तुमच्या स्वार्थामुळे आज मला माझ्या मुलाचा जीव गमवावा लागला असता. मॅडम मी अहो खरंच असं काहीच केलं नाही हो. मग आय कार्ड कुठे आहे त्या माणिक गुलेचं? हे सगळं बघण्यासाठीच तुला कामाला ठेवलंय ना? डॉक्टर, माझ्या शहरात मला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हे असे कर्मचारी नको आहेत. त्यांच्या स्वार्थामुळे ते पेशंटचा जीव धोक्यात घालताय. आत्ताच्या आता या माणसाला इथून निलंबित करा. मॅडम अहो माफ करा, एकदा चुकी झाली मॅडम, प्लीज ना मॅडम. ए गप. आपल्याला धोका होत असेल तर ती चूक असते, पण इतरांना धोका होत असेल ना तर तो गुन्हा आहे, लक्षात ठेव. आणि मेहरबानी समज, मी तुला फक्त कामावरून काढून टाकते. डॉक्टर, मी तुम्हाला परत एकदा सांगते, आत्ताच्या आत्ता तुमच्या मॅनेजमेंटला नीट समजावून सांगा सगळ्या गोष्टी. यानंतर जर पुन्हा अशी चूक घडली ना तर मी थेट कारवाई करेन, एवढं लक्षात असू द्यात. नाही मॅडम, तशी वेळ नाही येणार. मी कळवून लगेच त्याला कामावरून कमी करतो. डॉक्टर, तुमच्यावर कित्येक माणसांच्या जीवाचा प्रश्न अवलंबून असतो, त्यामुळे प्लीज या बाबतीत चौकस राहा. मॅडम, परत अशी चूक नाही होणार. मी मॅनेजमेंटला जरूर ती काळजी घ्यायला सांगतो. ए चल रे.
अर्जुन, या माणसांना कळत नाही का रे की त्यांच्या स्वार्थामुळे एका निष्पाप माणसाचा जीव जाऊ शकतो? आपे बरं झालं तू याला कामावरून काढलास. पण चिंचुकेकडून मला कळलंय तो संकल्प जेलमध्ये मुजोरी करतोय. म्हणजे मानसिकरित्या अनस्टेबल आहे ना तो. त्याला माहिती आहे कोर्ट करून करून काय करणार, त्याला परत उपचारासाठी पाठवणार दवाखान्यात. अर्जुन, मला सांग, साधारण किती वर्ष संकल्प ती ट्रीटमेंट घेत होता? आता बघ की 7.5-8 वर्ष होत आली की या गोष्टीला. तेव्हापासून उपचार चालू असणार आहे त्याच्यावर. का ग तुला काय म्हणायचं नेमकं? साहेब अमोल कसं आहे? ऑपरेशन ओके झाले, अमोल बरा आहे आता. घेऊच पावला म्हणायचं साहेब. घरी जाताना आता पेढी घेऊन जातो गावभर वाटतो बघा. इथं काय परिस्थिती? साहेब त्याला टांगलाय. तुमचीच वाट बघत होतो. चल. आलास का अर्जा? ये ये, तुझीच वाट बघत होतो. बाकी तुला मानला पाहिजे बरं का. म्हणजे पोरग वाचावं म्हणून लगीन केलंस आणि पोरग गेलं की लगेच चौकीला बी हजर झालास. वा. अरे तुझ्यासाठी चालेत ते. तुला सांगितलं होतं ना, अर्जुन सर आल्याशिवाय तुला हात सुद्धा लावणार नाही. आता घे मजा. चिंच घे. कोणी म्हणेल का तोच पैसे खाणारा अर्ज आहे म्हणून? ए डोबळ्या, साहेबांना बोलायचं काम नाही. ए गपे, ओरडतो कशाला रे? इथंच उभा आहे की मी. हळू बोल जरा. बाकी अर्ज, तुझी बायको आता काय महिनाभर तरी त्या पोराच्या दुःखातनं बाहेर येत नाही वाटतं, नाही का? एवढ्या आयुष्याचं पर वाटलं झालं रे, तरी एक गोष्ट कळली नाही. कावळ्याच्या छापाने गाय नाही मरत रे बाळा. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? तुला काय वाटलं तुझ्या प्लॅनिंगनी आमचं पोरगं आमच्यापासून कायमचं लांब जाईल? अर्जुन कदमचं रक्त येते, एवढ्या सहजासहजी हार मानणार नाही. ढोबळे, माझ्या पोराचं ऑपरेशन झालंय आणि माझं पोरगं जिवंत आहे. शक्यच नाही, शक्यच नाही अर्जा. तुझं पोरग वाचूच शकत नाही. देव पाठीशी असेल तर सगळं शक्य आहे. पण आता तुझ्या पाठीशी कोण असेल का नाही सांगू शकत नाही. नाही तुझी वरात आता इथून जन्मठेपेपर्यंत काढली ना, तर नावाचा इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम नाही. तुझं पोरग वाचलं, आमल्या वाचला. बघू त्याचा काटा मी कवा पण काढेन, पण तू मला तुरुंगात टाकू शकत नाहीस. अरे मी येडाय मी. कायदा पण आहे ना, मला जास्तीत जास्त दवाखान्यापर्यंत नेऊ शकतो. तू मला हात पण लावू शकत नाहीस, हात पण लावू शकत नाहीस तू मला. इथं हात लावायचा कुणाला? चिंचुके, तू येडायस ना? मी तरी कुठे लय शहाणा आहे ढोबळे. अर्जा, ढोबळे शहाणा आहे का मी? अर्जा नाही, अर्जा, अर्जा नाही, अर्जा. नाही, मला अर्जा काय नाही. शिकवतोय? ऐक, आई, अर्जा चुकीचं करतो हा तू. लय मागात पडेल अर्जा. सोड. पण ढोबळे, सगळ्याच गोष्टी कायद्याने होत नसत्यात. काय काय गोष्टीमध्ये मन पण असतं. मनाने होत असतात, मनाने होत असतात. मला कायदा शिकवतोय मला? अपर्णा मॅडम, आपलं काम झालंय. परफेक्ट अप्पे. योग्य वेळेला डोकं चालून डॉक्युमेंट आणलेत तू. अरे कसलं डोकं चालवलंय आणि कसले डॉक्युमेंट येते?
हा तुला काय वाटलं तू परत येणार आमच्या आयुष्याची वाट लावणार आम्ही फक्त बघत बसायचं का? आता तुला जन्मठेप झाल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. तुम्ही दोघे ना काहीच करू शकत नाहीत माझं. तुझं काय करू शकतो ना तुला आत्ताच्या आत्ता दाखवतो तुझं तोंड. थांब आपे तू 2 मिनिटं थांब फक्त ह्याचं तोंड कायमचं बंद करून टाकतो अर्जुन मी. थांब. तू मानसिकरित्या स्टेबल असल्याचे कागदपत्र आहेत ते. तुला लाज नाही वाटत वेडेपणाचं सोंग घेऊन लोकांना फसवायला? लाज नाहीच याला आपे. तर आता याला हे वाचून दाखवलं पाहिजे म्हणजे साहेब पुढच्या प्रवासाला मोकळे होतील. ऐका, संकल्प ढोबळे हा मानसिक दृष्ट्या एकदम व्यवस्थित आहे, पूर्णपणे बरा आहे. त्याने आता मानसिक दृष्ट्या आजारी असण्याचे नाटक केले आहे. तो प्रत्येक कृत्य पूर्ण शुद्धीत करत असून त्याला त्याचा कोणताही मानसिक आजार कारणीभूत नाही. वैद्यकीय अधिकाऱ्याची सही आहे याच्यावर. खोटं आहे हे सगळं. हे रिपोर्ट खोटे आहेत. असं कसं? आतापर्यंत मानसिकरित्या तू अनस्टेबल आहेस म्हणून 5 वर्ष ट्रीटमेंट घेतलीस ना, त्यानंतर बाहेर पडलास, हे काहीतरी उद्योग केलेस आणि आता परत तू मानसिकरित्या स्टेबल नाही आहेस असं सांगतोयस आणि आता वेड्याचं नाटक करतोयस. आपे लय महागात पडला हे तुला. आयुष्यभर खडी फोडायला जाणार आहेस तू, त्यामुळे हे सगळं कोणाला महागात पडणार आहे ना हे पण तूच ठरव. काय तोंडे? येस मॅडम. आपल्या वकिलाकडे हे सगळे डॉक्युमेंट आहे. येस मॅम. आपे मी अजून बी सांगतो माझ्या वाट्याला जाऊ नका. लय महागात पडेल तुमच्या दोघांना. माणसाला माणसाशी जोडणारा धागा जर प्रेमाचा असेल ना तर कुठलीच अडचण तो धागा कधीच तोडू शकत नाही. तुला काय कळणार म्हणा? अरे त्या 8 वर्षाच्या मुलाकडे तुला प्रेमाने बघता आलं नाही. तुझ्यातला दुस्वास आमच्यातलं प्रेम संपवू शकला नाही हे आता मान्य कर संकल्प ढोबळे. अमोल, आपण शेतात घेवडा लावला होता का नाही, त्याला बारीक बारीक कोंब आलेत. तू चल की बघायला. हा म्हणजे आपण आता मिळून घेवड्याला पाणी पाजू काय? नाही हा छोटे सरकार, तुम्ही काही बोलू नका. तुम्ही आधी माझं नाव घ्या. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्ही बरे झालात ना की आधी माझं नाव घ्यायचं. घ्या बरं. असं कसं? उमा तू खूप छान दिसतेस. थँक्यू छोटे सरकार. काय राव भांजे, पलटी मारली वय लगेच. मामा मी तिला प्रॉमिस केलं होतं ना. आणि माझं प्रॉमिस ते लक्षात आहे ना अमोल तुझ्या? घरी आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी तुझ्यासाठी बनवलेली तुझी फेवरेट डिश खायची आहेस तू. हो मोतीमा. नाही त्यातलं थोडं आम्हाला मिळालं तरी चालेल. दादा आणि अमोल मी ना तुला सगळ्या हंगामी पिकांची माहिती देणार आहे, फक्त लवकर वारा हो. हो आणि अमोल आपल्याला फॅमिली ट्रिप सुद्धा काढायची आहे. काय? याच मोतीमा. मा बाबाचं लग्न झालं पण पुढे काहीतरी असेल ना. हो अजून भरपूर विधी राहिलेत. तू घरी आलास ना की आपण सगळं पूर्ण करू. बरं अमोल बाळा, मी आता डॉक्टरांना भेटतो आणि पुढे काय काय कसं कसं करायचं ना ते पण विचारून घेतो आणि डॉक्टरांना सांगतो की आमच्या अमोलला जमल तेवढी औषधं द्या, म्हणजे कमी कमी कमी. थँक्यू पापा. अरे बाळा तू बरा झालास ना, आमच्या सगळ्यांतर्फे तुला थँक्यू. ईस्ट या वेस्ट आमचा अमोल सगळ्यात बेस्ट.